नागपूरच्या विधिमंडळ परिसरातल्या कार्यालयावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आता झुंपली आहे। अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधिमंडळ परिसरातील कार्यालयच आपलं असल्याचा दावा केलाय। सोबतच शरद पवार गटानेही ते कार्यालय आपलंच असल्याचं सांगितलंय। विधिमंडळातल्या कार्यालयावरून राष्ट्रवादीत झुंपली। अजित पवार गटाचा नागपूरच्या विधिमंडळ कार्यालयावर दावा। शरद पवार गट ही कार्यालयासाठी आक्रमक। राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे। अजित पवार हे सरकारमध्ये तर शरद पवार सरकार विरोधात अशी स्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात आणि कोर्टात खटला सुरू आहे। हे सगळं सुरू असताना नागपूरच्या विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय कोणाचं याचाही फैसला झालेला नाही। राष्ट्रवादीचं हे कार्यालय आमचंच असल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। आत्राम यांनी राष्ट्रवादीत कोणता गट तड नसल्याचाही दावा केलाय। कार्यालय आमचं तेच आहे, तर ते कार्यालय आम्हाला मिळालं पाहिजे असं प्रकारचं आम्ही पत्र दिलेलं आहे। पण अशा चर्चा आहे की एकच कार्यालय देणार, मग एकाच कार्यालय दोन्ही बसतील का, शरद पवार गट आणि अजित पवार गट? कोणता गट आहे हे मला माहित नाही। आम्ही राष्ट्रवादी आहोत हे मला माहित आहे आणि आम्हाला कार्यालय आमचंच आहे आणि त्याचे आम्ही सगळं बसणार। दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार ही पक्ष कार्यालयासाठी आक्रमक झाले। त्यांनीही पक्ष कार्यालयावर दावा सांगितला। आमच्या पक्षातनं काही मंडळी बाहेर गेलीत, त्याच्यामुळे पक्ष कार्यालय आमचंच राहणार आहे। आता जे आमच्यातनं बाहेर गेलेत त्यांनी आपली काहीतरी व्यवस्था करण्यासाठी विनंती अध्यक्षांना केली पाहिजे। आम्ही विनंती करायचा प्रश्न नाही, कारण की आमचं तर कार्यालय आहेच। आमच्यातनं जी बाहेर गेलीत ना त्यांनी विनंती करायला पाहिजे। अजित पवार गटानं विधिमंडळ कार्यालयासाठी अर्ज केला होता। त्यानुसार कार्यालय अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा करण्यात आलाय। अजित पवार गटानं अनिल पाटलांची पाठीही कार्यालयावर लावली आहे, तर जयंत पाटील यांनी याला विरोध केला। आमचाच पक्ष आमचंच कार्यालय ते आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करण्याचा प्रश्न नाही। ज्यांनी अर्ज केलाय, मला माहित नाही कोणी अर्ज केलाय का, अर्ज केला असेल तर तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही, हा त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्यासमोर आहे। शिवसेनेला जसं झुंजवलं तसंच प्रत्येक गोष्टीसाठी शरद पवार गटाला झुंजवण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांची आहे। अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कार्यालयावरून संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।